नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, अशी तुमची जी काही स्वप्न असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांपेक्षा जास्त लागणार असतील तर तुम्ही पैसे कुठे गुंतवले पाहिजे याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तम इन्व्हेस्टमेंट असू शकते का? हो आहे। ते आहे म्युच्युअल फंड। म्युच्युअल फंडमध्ये काही प्रकार असतात का? तर अर्थात असतात। ते आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। आपण ते प्रकार कोणते आणि कुठल्या प्रकाराचा म्युच्युअल फंड 5 वर्षापेक्षा जास्तीचे जे स्वप्न असतात त्यांच्यासाठी उपयुक्त असेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच आज आपण म्युच्युअल फंडच्या एका खूप महत्त्वाच्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत, ज्याला इक्विटी म्युच्युअल फंड असे म्हणतात। इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, हे किती प्रकारचे असतात आणि कोणते इक्विटी म्युच्युअल फंड तुम्हाला निवडता येतील हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर मित्रांनो, आपली जी स्वप्न आहेत ती मोठी आहेत, तर त्यासाठी आपल्याला 5 वर्षापेक्षा जास्तसाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार। त्यासाठी आपण इक्विटी फंड याची निवड केली, कारण की तुम्ही इथे समोर चार्ट बघू शकता। जेव्हा मोर दॅन 5 इयर्स म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्तचा आपला गोल असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड आपल्याला निवडावा लागेल। 3 वर्षाच्या कमी असेल तर तुम्हाला डेब्ट फंड तुम्हाला निवडावा लागेल आणि 3 ते 5च्या दरम्यानचा आपला गोल असेल तर तुम्हाला हायब्रिड फंड निवडावा लागेल। तर मित्रांनो, इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? असा फंड ज्यामध्ये तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात। जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करायचे विचार करत असाल पण त्याचा अनुभव नसेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो। यात म्युच्युअल फंड कंपनी आपले पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवते, जेणेकरून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो। तर मित्रांनो, आता आपण इक्विटी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार समजून घेऊया। इक्विटी म्युच्युअल फंडचे काही मुख्य प्रकार आहेत। प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे उद्दिष्ट असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकाराच्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरतात। चला तर मग बघूया इक्विटी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार। मित्रांनो, तुम्हाला आठवते का, गेल्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगितली की 4 मित्र होते, ते एकत्र आले, ते जॉबला जात होते, त्यांच्याकडे घर चालवून रक्कम उरत होती। ते रक्कम त्यांनी एकत्र जमा केली इक्वली आणि त्यांनी दुकान घेतलं। त्या दुकानाचं भाडं दर महिन्याला येत होतं आणि त्यातला नफा तोटा त्यांनी प्रत्येक इक्वली वाटून घेतला। असं मग की गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की याच कन्सेप्टला मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणतात। पण ते 4 मित्र म्हणाले की आपण या दुकानामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करूया। पण त्या चौघांपैकी कोणालाच त्या स्टॉक मार्केटबद्दल काही म्हणजे काहीच माहीत नव्हती। पण त्यांनी काय केलं, एका कन्सल्टंटला सांगितलं, म्हणजेच म्युच्युअल फंड मॅनेजरला, जो मॅनेजमेंट करतो, तो त्या मॅनेजमेंटला सांगून त्या चौघा मित्रांनी आपले पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले। ही जी काही गोष्ट सांगितली मी की त्याच्यामध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेले पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले गेले, पण डायरेक्टली न गुंतवता इनडायरेक्टली गुंतवले गेले फंड मॅनेजरच्या गायडन्सखाली। याच प्रकाराला म्हणायचं तुमचे पैसे गुंतवले गेले इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये। या इक्विटी म्युच्युअल फंडचे काही प्रकार असतात का? तर हो, असतात। या इक्विटी म्युच्युअल फंडचे बरेच प्रकार असतात, पण त्यातले 3 प्रकार सगळ्यांना माहीत असलेले सांगतो मी। सर्वात पहिलं लार्ज कॅप म्युच्युअल फंड, दुसरं मिड कॅप म्युच्युअल फंड आणि तिसरं स्मॉल कॅप म्युच्युअल फंड। तर मित्रांनो, या 3 प्रकारांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया, नंतर सविस्तरपणे चार्टवरती समजूया की कोणता फंड आपण निवडू शकतो। तर मित्रांनो, लार्ज कॅप फंड हे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत जे 1 ते 100 क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात। ह्या कंपन्या बाजारात स्थिर असतात आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते। लार्ज कॅप फंड हे कमी जोखमीचे असतात आणि नव्या गुंतवणूकदारांसाठी योग्य असतात। उदाहरण म्हणून, जर तुम्ही ॲक्सेस ब्लू चिप फंडमध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे TCS, इन्फोसिस, HDFC सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातील। तर आता पुढचा प्रकार आहे मिड कॅप म्युच्युअल फंड। हे फंड्स 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात। ह्या कंपन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता मोठी
असते, त्यामुळे यातील परतावा लार्ज कॅपपेक्षा जास्त असू शकतो, पण जोखीम अधिक असते. आता पुढचं आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड असे फंड जे 250 क्रमांकाच्या खालच्या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. ह्या कंपन्यांमध्ये वाढ होण्याची क्षमता खूप जास्त असते, पण सोबतच जोखीमही जास्त असते. जर तुम्हाला उच्च परतावा मिळवायचा असेल तर जोखीम घेण्याची तयारी असेल तर स्मॉल कॅप फंड हा चांगला पर्याय असू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, झाली ही 3 प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती. आता त्याच्याबद्दल व्यवस्थित पण समजून घेऊया सोप्या भाषेमध्ये. तर मित्रांनो, फंड मॅनेजर हा पैसे कुठे गुंतवणार आहे? कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणार आहे. तर मित्रांनो, आज भारतामध्ये 5000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. मित्रांनो, ज्या भारतातल्या टॉप कंपन्या आहेत, आता टॉप कंपन्या म्हणजे काय? बाजार भांडवलाप्रमाणे ज्या टॉप कंपन्या आहेत, बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन. आता सगळ्यात मोठ्या कंपन्या असं तुम्ही डोळ्यासमोर आणा थोडंसं. या टॉप 100 कंपन्यांमध्ये जर गुंतवले तर म्हणायचं लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये आमचे पैसे गुंतवले गेले. या 100 कंपन्यांमध्ये गुंतवायच्या ऐवजी जर त्यांनी 101 ते 250 मध्ये म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे या कंपन्यांमध्ये जर पैसे गुंतवले असते तर या मिड कॅपमध्ये पैसे गुंतवले असते आणि या म्युच्युअल फंडच्या प्रकाराला म्हटलं गेलं असतं मिड कॅप म्युच्युअल फंड. आता मित्रांनो, 250 पेक्षा पुढच्या म्हणजे सगळ्यात छोट्या कंपन्या आहेत त्यांना म्हणायचं स्मॉल कॅप. आणि या कंपन्यांमध्ये जर पैसे गुंतले गेले असते तर म्हटलं असतं मी माझे पैसे स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. तर मित्रांनो, एवढ्या साध्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला समजवलं आहे. हे तुम्हाला सगळं समजलंच असेल. तर मित्रांनो, आता इक्विटी म्युच्युअल फंड उदाहरणासह स्पष्टीकरण आपण बघितलं आहे. तर आता जे काही आपण शिकलो ते थेअरीमध्ये शिकलो. आता समोर आपण प्रॅक्टिकली बघूया काय आहे ते नेमकं. आता टिकट टेपच्या वेबसाईटवरती येऊया. ही टिकट टेपची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती येईल. आता तुम्हाला आठवत असेल मगाशी डेब्ट, इक्विटी, हायब्रिड हा प्रकार वेगवेगळे असं, पण आता आपल्याला फोकस फक्त इक्विटीवरती आहे. आता इक्विटीमध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल मगाशी सांगितलं आहे की लार्ज कॅप फंड असतो, मिड कॅप फंड असतो, स्मॉल कॅप फंड देखील असतो. हे असे सोडूनही बरेच प्रकार आहेत मित्रांनो. पण आता काय झालं आहे की खूप एका दिवशी शिकायचं बसलं तर आपल्याला फार जमणार नाही, हेडेक होईल. त्यामुळे आपण हे 3च आता सध्या सबटाईप्स प्रकार बघतोय इक्विटी म्युच्युअल फंडचे. आता त्याच्यात आपण कुठे येणार आहोत? लार्ज कॅप फंडमध्ये येणार आहोत. मग इथे सिलेक्ट करूया आपण लार्ज कॅप फंडमध्ये. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला भरपूर नावं दिसतील, भरपूर कंपन्या दिसतील. आता ही नावं जरा लक्षात ठेवा बरं का. आता मी इथे लार्ज कॅप अनटिक करून मिड कॅप सिलेक्ट करतो. आता मिड कॅपमध्ये तुम्हाला साधारण नावं दिसतील. HDFC मिड कॅप फंड आहे, कोटकचा आहे. तर इथे साधारणतः नावं सगळी जशी लार्ज कॅपमध्ये होती तशी मिड कॅपमध्ये पण आहे. तर इथे ही नावं सिमिलर आहेत. तर आता आपण जाऊया स्मॉल कॅप फंडमध्ये. इथे पण नावं सेम आहेत सगळी, जशी लार्ज कॅप फंडमध्ये होती, मिड कॅपमध्ये होती तशीच नावं सेम. आपण या लार्ज कॅप फंडमध्ये येऊया. आता इथे बघा 30 लार्ज कॅप फंड दिसत आहेत बघा. इथे 40 दिसत आहे, सॉरी. आता मी कुठला चूज करायचा आपण, तर ते मोठा प्रश्न आहे. तर यासाठी एक सिंपल लॉजिक आहे बिगिनर्ससाठी. तर पहिला लॉजिक म्हणजे काय आहे, ती जो सगळ्यात जास्ती जो लोकप्रिय म्युच्युअल फंड आहे तिथे आपण सिलेक्शन करू शकतो. लोकप्रिय आहे की नाही हे कशावरनं ठरवायचं मित्रांनो? तर AUMवरती. असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे काय मित्रांनो? एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी किती पैसे गुंतवले आहेत हे आपल्याला AUM सांगतं. म्हणजेच हे बघा पहिलंच ICICI Pru ब्लू चिप फंड जो आहे तो 66 करोडचा आहे. सेकंड SBI ब्लू चिप फंड आहे तो 5 करोडचा आहे. हे तुम्ही असं खाली बघू शकता आणि थोडंसं जज करू शकता की कोणता नेमका चांगला आहे तो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. आता लोकप्रियतेप्रमाणे फिल्टर करायची आपल्याला चाळणी मारायची आहे. तर चाळणी कशी मारायची, फिल्टर कसं मारायचं, तर थोडंसं खालती येऊया बघा या साईडला. तरी आपण अज्युम करूया
25,000 करोड तरी असले पाहिजेत त्या म्युच्युअल फंडमध्ये, तरच मला तो शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया वाटतो आहे. तर तुम्हाला किती ठरवू शकता त्याप्रमाणे तुम्ही. मी एक साधारण बेंचमार्क घेतला एक 25,000 म्हणून. या हिशोबाने तुम्ही बघू शकता इथे किती म्युच्युअल फंड आले आहेत, त्यांच्याकडे मी अमाऊंट जी टाकली आहे तसे AUM आहेत. हे सॉर्ट केलं तर बघा, सॉर्ट करूया आपण. सगळ्यात पहिलं बघा काय आहे ते, कुठची कंपनी, त्याच्या खालोखाल कुठची कंपनी आहे, अशा प्रकारे तुम्ही ठरवू शकता. पण हा ते काय माहिती लॉजिक असू शकतं का? तर नाही मित्रांनो. तर इथे आपण साईडला CAGR आपण बघू शकतो. तर CAGR म्हणजे काय? कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. म्हणजेच मित्रांनो 3 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा. आता कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ ऑन ॲन ॲव्हरेज 3 वर्षांमध्ये किती मिळाले हे आपण सॉर्ट करू शकतो बघा. तर तुम्ही बघितलं तर ही एक कंपनी आहे म्युच्युअल फंड. ही एक फंड 3 वर्षाचा सर्वात जास्ती, त्याच्यानंतर खालोखाल ही कंपनी आहे, त्याच्यानंतर ही कंपनी आहे. तर तुम्ही बघू शकता इथे समोर. असं म्हटल्यावर आपण डायरेक्ट लगेच जे पहिले आहे कंपनी त्यावरती पैसे आपण गुंतवून टाकणार, तर असं होत नाही. असं करू नका. कारण की हेच आपण भरपूर वेगवेगळे पॅरामीटर्स असू शकतात मित्रांनो. तर मी आशा करतो आत्तापर्यंत हे तुम्हाला सरासरी तुम्हाला AUMच्या बाबतीत, ह्या पॅरामीटर्सच्या बाबतीत तुम्हाला बेसिक ही ॲनालिसिस कळली असेल. तर आता काय करूया, थोडं आत जाऊया. आता ही जी पहिली आहे कंपनी त्यावरती क्लिक करूया. हा पॉपआउट्सवरती क्लिक करूया. तर आता इथे ओव्हरव्ह्यू टॅब दिसेल. तर ज्याच्यात तुम्हाला खाली बघा येऊ स्क्रोल डाऊन करून लार्ज कॅप म्हणजे काय ह्याची माहिती पण भेटेल तुम्हाला. आता ही व्याख्या जी आहे आपण बघितलेली आहे, तुम्हाला शिकलो आहे. तर हे किती करतात बघा, मिनिमम ॲटलिस्ट 80% हे असेट्स, हे त्यांच्याकडे जेवढे पैसे जमा झालेत त्याचे कमीत कमी 80% त्याच्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे नक्की कोणती कंपनी आहे, यासाठी पोर्टफोलिओ टॅबमध्ये जावा. त्या पोर्टफोलिओ टॅबमध्ये गेल्यावरती थोडं खालती स्क्रोल डाऊन केल्यावरती तुम्हाला दिसेल ह्या कंपन्या तर ओळखीच्या दिसतील तुम्हाला. म्हणजे लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, उदाहरण म्हणून या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं आपण, जे ओपन केली त्या, तर माझे पैसे कुठे गुंतवले जाणार, तर ह्या ज्या कंपन्या लिस्ट दिसते त्या कंपन्यांमध्ये गुंतवले जाणार आहेत. तुम्ही जर एका फंडमध्ये गुंतवलेत तर ह्या फंडवाले ते मॅनेजमेंट जी असते ती इतर बाकीच्या फंडमध्ये गुंतवते पैसे. आय होप तुम्हाला कळलेलं असेल की लार्ज कॅप फंडने कसं आपण बघू शकतो आणि या कंपन्यांनी, या म्युच्युअल फंडनी नक्की कुठे कुठे गुंतवलेले आहेत हे पण आपण बघू शकतो. तर मित्रांनो, टिकट टेपची वेबसाईट वापरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरच्या घरी. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, आत्ताच करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती मी तुम्हाला देत राहीन. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना माझ्या शेअर करा, व्हिडिओजना लाईक करा. तर मग भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओजमध्ये, नवनवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.